सर्वांना नमस्कार. क्रांती नवनिर्मिती संघटना आणि त्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष हर्षाताई सगणे, आमचे प्रफुल्लभाई, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रजियाताई, पाटीलताई, प्रकाशदादा मानेकर, धर्मेंद्रजी, शुक्ला सर आणि मुकुंद काळे सर, आमच्या गायत्रीताई आडे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि महिला मंडळी आणि पुरुष मंडळी. मी येताना ऐकलं, जरा दिलगिरी व्यक्त करतो, यायला जरा उशीर झाला. रजियाताई सांगत होत्या, एकूणच सांगण्याचा त्यांचा मतितार्थ असा होता की मिलीजुली सरकार होणी चाहिए. पण ताई, सध्या हुकुमशाहीचं वातावरण आपल्या देशामध्ये आहे. मिलीजुली सरकारचा जे दिवस होते पूर्वीचे ते गेलेले आहेत, पण घरात मिलीजुली सरकार असली पाहिजे, हे त्यांचं जे काही उद्बोधन आहे ते खरोखरच एक अतिशय महत्त्वाचं आहे. मिलीजुली सरकार जर असलं तर आपलं घर व्यवस्थित चालतं आणि महिला मंडळींचा आणि स्त्रियांच्या उत्तरदायित्वाचा आणि संरक्षणाचा हा अभियान असल्याच्यामुळं आणि पुरस्कार असल्याच्यामुळं या ठिकाणी खरं तर स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या ऐरणीवर आलेला आहे. कोणतंही वृत्तपत्र उघडा आणि कुठलीही टी व्ही चॅनलची बातमी तुम्ही पहा, महिलांच्या शारीरिक शोषणाच्या विषयीच्या बातम्या येतात, अत्याचाराच्या, अन्यायाच्या बातम्या, त्याच्यावर ते पूर्णची पानं भरून येतात. म्हणजे रोज दैनंदिन घडणाऱ्या गोष्टी आहेत आणि न घडणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत महिलांच्या विषयीच्या की ज्या प्रकाशितच होत नाही, त्याच्याविषयी चर्चाच होत नाही. महिला, ताईंनी सांगितल्याप्रमाणे महिला पुढे यायला घाबरतात. अशा अनेक प्रकरणं आहेत, घटना आहेत आणि त्याच्यामुळे देखील महिलांवरती अन्याय आणि अत्याचार वाढत आहेत. आणि याच्यामागचं जर मूळ कारण आपण शोधू जर गेलो तर याच्यामागे पितृसत्ताक व्यवस्था हे एक महत्त्वाचं कारण आहे. पुरुष सत्ताक व्यवस्था हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे, ज्या व्यवस्थेनं संपूर्ण भारताचंच नव्हे तर जगाचं देखील वाटोळं केलेलं आहे. मी पुरुष असून देखील असं म्हणतो, आणि इथे पुरुषांची संख्या मर्यादित आहे, स्त्रियांची संख्या जास्त आहे, परंतु महिलांवरती जे काही अन्याय अत्याचार झालेले आहेत ते पुरुष सत्ताक मानसिकतेतून झालेले आहे, पितृसत्ताक मानसिकतेतून झालेले आहे. एक काळ रजियाताई असा होता, खूप आधीच्या काळी, प्राचीन काळ, की ज्यामध्ये इथं मातृशक्तीचं पूजन केल्या जात होतं आणि मातृशक्ती हीच खऱ्या अर्थानं शक्ती होती. पितृसत्ता भारतामध्ये नव्हतीच. एक असा विशिष्ट कालावधी होऊन गेला, एक 400-500 वर्षाचा कालावधी. परंतु नंतर मनुवादी दृष्टिकोनाच्या अनुषंगाने आणि इथं भारतामध्ये जे काही कुटील अशा प्रकारचं राजकारण रचल्या गेलं, त्याच्यामुळं पुरुष सत्ताक व्यवस्था ही प्रतिष्ठित झाली आणि सगळी जी काही धागेदोरे आहेत या पुरुषी मानसिकतेच्या अधिपत्याखाली आले आणि महिलांवरती अत्याचार वाढले. त्याचं कारण आपण आजही पाहतोय. हजारो वर्ष झाली, आजही पितृसत्ताक व्यवस्थेनं जो काही घोर मांडून ठेवलेला आहे. घराघरामध्ये कुठलंही उदाहरण घ्या. एक छोटंसं उदाहरण मला रजियाताई या ठिकाणी आठवलं. माझ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात कॅटर्स आहेत आणि सगळेचे सगळे संचालक जे आहेत ते कॅटर्सचे ते सगळे पुरुष आहेत. आणि मी पाहिलं की जेव्हा ते बफे वगैरे ठेवल्या जाते तर तेव्हा बफे वगैरे लावत असताना त्या मुली आपली रंगरंगोटी करून त्या बफेवरती व्यवस्थित उभ्या राहतात. तेव्हा मी त्याला विचारलं, म्हटलं या सगळ्या गोऱ्या रंगाच्याच तू का निवडल्या? म्हणजे सौंदर्याची व्याख्या पहा कशी चाललेली आहे पुरुषांची. म्हणजे ज्या चांगल्या पाहायला आहेत त्या फ्रंटवरती आहेत आणि ज्या कमी आहेत थोड्याशा पाहायला त्या पोळ्या लाटायला आहेत आणि ज्यांची दातं आहेत समोर पुढं आलेली त्या वाढायला कोण पाठवणार त्यांना पुढे? अशी परिस्थिती आहे. सौंदर्याच्या विषयीची पुरुष सत्ताक व्यवस्थेनं किती कुचंबना करून ठेवली आहे महिलांची याच्यावरून आपल्याला दिसते. आणि समाजामध्ये वावरत असताना आपल्याला आजही दिसते की वर्णावरून कामाचं विभागणी केलेली आहे. वर्णावरून त्याची होते, रंगावरून त्याची विभागणी होते, तुमच्या दिसण्यावरून विभागणी होते. पण खऱ्या अर्थानं दिसणं म्हणजे काय, सौंदर्य म्हणजे काय, याची जी व्याख्या आहे ते आपण महिलांनी देखील समजून घेण्याची गरज आहे. खरं सौंदर्य हे विचारात आहे आणि विचाराचं सौंदर्य जर आपण आपल्याजवळ असलं तर कुठल्याही पुरुष सत्ताक व्यवस्थेतल्या प्रतिनिधीला आपल्यावरती अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करण्यासाठी 10 विचार करावा लागेल. आज आपण पाहतोय की अन्याय अत्याचाराच्या बातम्या येतात, त्यातल्या बहुतांशी बातम्या ज्या काही बाजू आहेत त्याच्यामध्ये 80% पुरुषांचा दोष आहे. एका हातानं टाळी वाजत नाही, काही त्याच्यामध्ये हे असेलही, परंतु बहुतांश या पुरुष सत्तेने हा जो काही अन्याय अत्याचार चालवलेला आहे
हे जर आपल्याला हाणून पाडायचं असेल, पुरुष असून बोलतो या पुरुषांच्या वतीने, कारण की आपण आपल्या घरामध्ये स्त्रियांना जर सन्मान दिला तर घर व्यवस्थित चालतं. म्हणजे माझे एक मित्र आहेत, तर ते मित्र अगदी समतावादी दृष्टिकोनाचे मित्र आहेत. जितका पगार त्यांच्या खात्यावरती जमा होतो ताई, त्यांच्या खात्यावरती लोन बिन वगैरे जाऊन एक 40,000 येतात, पण पहिल्यांदा ते बायकोच्या हातात 20,000 रुपये ठेवतात. आणि मग तो घर खर्च असेल सगळे अधिकार ते त्याच्या बायकोला त्याने दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते तो घर चालवतो, सोशल वर्किंगमध्ये काम करतो, त्याला वेळही नसतो. परंतु घरातलं काय असलं नसलं, बाहेरचंही सगळं जे काय असेल ते स्टिअरिंग कमिटी जी आहे ती त्याची बायको आहे. आणि नुसतं ही आर्थिक स्वायत्तता, स्वतंत्रता येणं देखील गरजेचं आहे. आणि नुसतं नवऱ्याच्या भरोशावर नसून स्वतःच्या भरोशावर देखील आजच्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या बऱ्याच विचारानं प्रगल्भ आहेत. चांगला बराचसा बदल झालेला आहे. चूल आणि मूल याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत. हे गोष्ट जरी एवढी खरी असली, वास्तव असली, चूल आणि मुलीच्या पलीकडे जरी आपण आपल्या भारतीय स्त्रिया जात असल्या, ही अभिमानाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही जा ऑफिसमध्ये, आजही उच्चवर्णीयांच्या ऑफिसमध्ये जा किंवा जे हाय क्लास ऑफिस असेल तिथे देखील जा, तिथे महिलांवरती आजही शेरेबाजी केली जाते अश्लील अश्लाघ्य शब्दांमध्ये. तर ही जी काही मानसी प्रवृत्ती आहे, ही जी काही पुरुषी अशा प्रकारची जी काही विकृती आहे, त्याचा देखील तुम्हाला जागोजागी महिलांना विशेषतः सामना करावा लागतो. आणि हा सामना करत असताना जी कुचंबना होते ती प्रचंड कुचंबना होते. आणि स्त्रीमुक्तीची चळवळ तर चालवली आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी. 800 वर्षापूर्वी स्त्रिया होत्या त्यांच्या शिष्या आणि समान अधिकार होते. त्यांच्या सगळं व्यवस्थापन, मठाचं व्यवस्थापन स्त्रियाच बघायच्या. मॅनेजर त्यांची स्त्रीच होती, पुरुष नव्हते. मॅनेजर त्यांची बाईसा नावाची स्त्री होती, ती मॅनेजर होती. पुरुषांना त्यांनी वेगळं ठेवलं, बाकीची कामं दिली होती. पण सगळं व्यवस्थापन, आतलं बाहेरचं सगळं व्यवस्थापन चक्रधर स्वामींनी त्या बाईसांना दिलेलं होतं. आणि त्या बाईसांना किंवा इतरही ज्या काही त्यांच्या स्त्रिया होत्या त्यांना ते म्हणतात की बाई पुरुषा होऊनही असावे. पुरुषा होऊनही असावे म्हणजे पुरुष होऊन म्हणजे काही हा लिंगभेदात्मक शब्द नाही आहे. धर्म, अर्थ, मोक्ष, काम या 4 पुरुषार्थाच्या अनुषंगानं पुरुषाच्या समान स्त्रीने देखील असलं पाहिजे. तिनं मागे असता कामा नये, ही त्याच्या मागची भूमिका होती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची. पुरुषा होऊनही असावे, तो काही लिंगभेदात्मक नाही आहे. आणि आपण आज पाहतोय की आपल्या 21व्या शतकातलं पावशतक आपण आता ओलांडणार आहोत वर्ष 2 वर्षात. तरीही आपल्या या विकृतीने, लिंगभेदात्मक अशा प्रकारची जी काही मनोविकृती आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये आजही दिसते आहे. गल्लोगल्ली दिसते आहे, शहरोशहरी दिसते आहे. आणि खऱ्या अर्थानं जर याच्यापासून आपल्याला वाचायचं असेल तर जेवढा स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये तेवढाच पुरुषांचा सहभाग देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण की एका रथाला जर 2 चाकं व्यवस्थित असले तर व्यवस्थित चालतं, मिलीजुली सरकार असली तर व्यवस्थित चालतं. जितका स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा आहे तितकाच या सगळ्या मानसिक प्रक्रियेच्या परिवर्तनवादी दृष्टिकोनामध्ये पुरुषांचा देखील सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. आणि त्याच दृष्टीनं आपण पाहतोय की अनेकदा आपण पाहतोय की स्त्री पुरुषांचं, आता माझ्या याच्यामध्ये नात्यामध्ये एक लग्न झालं 6 महिन्यापूर्वी, प्रकाश भाऊ, आणि 3 महिन्यानंतर ते अगदी प्रकरण काही डिवोर्सपर्यंत गेलं आणि काही पैसे देऊन ते मोकळेही झालं. म्हणजे काय म्हणूया, टाळी एका हाताने वाजत नाही. आणि जेव्हा ते प्रकरण माझ्याकडे आलं, आमच्या कुटुंबाकडे, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये, या प्रकरणामध्ये दोन्हीकडूनही चूक आहे. म्हणून रथाची चाकं जी आहेत ती आपली व्यवस्थित पाहिजे. अनेक ठिकाणी आपण पाहतोय, तुम्ही सगळ्या तळागाळातल्या काम करणाऱ्या कष्टकरी महिला वर्ग आहे इथे, आणि त्याचा सन्मान आणि पुरस्कार इथे या क्रांती नवनिर्मिती संघटनेद्वारे होतं आहे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मोठ्या मोठ्यांना सन्मान दिला जातो, छोट्यांचं गुणगौरव कोण करेल? परंतु आमच्या प्रफुल्लदादांनी आणि क्रांती नवनिर्मिती संघटनेनं जो काही वसा घेतलेला आहे तो निश्चितच तुमचा गुणगौरव करून खऱ्या अर्थानं तुमच्या कामाचं एक पारितोषिक किंवा गुणगौरव करावा, या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या समाजामध्ये आपण पाहतोय की मध्यंतरीच्या काळामध्ये ही जी स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्याकडे आली, ताईंनी तर आयुष्यभर, रजियाताईंनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. 70च्या दशकात येण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागली. परंतु स्त्रीमुक्तीची चळवळ जर खऱ्या अर्थानं जर पाहिली तर फ्रेंच राज्यक्रांती झाली. आणि फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जी काही लढाई, म्हणजे जो काही संघर्ष झाला अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या नंतर,
तो संघर्ष पुरुषांनी केला, स्त्रियांनी केला, परंतु स्त्रियांच्या हाती काहीच आलं नाही. म्हणून तिथून फ्रेंच राज्यक्रांतीनंतर क्रांतीची निर्मिती आहे की स्त्रीमुक्तीची चळवळ खऱ्या अर्थानं जगभर पसरली आणि आपल्याकडे यायला त्याला 70वं दशक जवळपास ओलांडावं लागलं. म्हणजे हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु त्याच्या आधी भारतामध्ये स्त्रीमुक्तीच्या दृष्टीनं अनेक ज्या काही आपल्या विदुषी होत्या त्यांनी मोठं काम केलेलं आहे. जे काही महापुरुष होते त्यांनी काम केलं आहे. धोंडो केशव कर्वे असतील, सावित्रीबाई फुलेंनी जो चांगलं एक काम केलेलं आहे, राजाराम मोहन राय असतील. आता त्याच्यामध्ये या महापुरुषांना देखील जेव्हा आपण याचं कॅटेगरी करतो तेव्हा या महापुरुषांना देखील अलीकडच्या काळामध्ये आपण जाती त्यांची विभागणी करून ठेवलेली आहे. हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. जेव्हा जो कुणी ज्या महापुरुषांनी काम केलेलं असेल, आमच्या सावित्रीबाई असेल, त्यांनी त्या काळामध्ये विपरीत परिस्थितीमध्ये काम करून शिक्षणाची द्वारे सगळी खुली केली आणि आम्हाला सगळ्यांना महिलांना विशेषतः शिक्षण घेता येतं. या सगळ्या दृष्टीनं जर विचार केला असेल तर आपण जो विचार आहे तो विचार समाजाला घडवतो, मनुष्याला घडवतो. व्यक्तिमत्व विकासाचं एक महत्त्वाचं साधन हे एक विचार आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थानं बाह्य सौंदर्याला महत्त्व द्यायचं नसून आंतरिक जे सौंदर्य आहे, मनाचं सौंदर्य जे आहे, विचाराचं सौंदर्य आहे, याच्याकडे मला असं वाटतं की स्त्रियांनी आणि पुरुषांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे. या सगळ्या अनुषंगानं पाहू जाता याचा मोठा एक जर त्याचा परीघ जर आपण पाहिला स्त्रियांच्या कष्टकरी कामकरी वर्गांचा, तर आपण पाहतो की झोपडपट्टीमधल्या महिलांचे प्रश्न वेगळे आहेत आणि मध्यमवर्गीय महिलांचे प्रश्न वेगळे आहे आणि उच्चवर्गीय महिलांचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे आहेत, परंतु त्यांच्यातही वर्गवाद आहे, त्यांच्यामध्येही शोषण होते आहे, परंतु ते वेगळ्या पातळीवरचं आहे. एखादी आपला स्लम एरियामधली महिला असेल तर तिचे प्रश्न वेगळे आहेत. तिला देखील हा पुरुषसत्ताक जो काही त्रास आहे तो सहन करावा लागतो. मध्यमवर्गीय स्त्री जी असेल तिला देखील हा पुरुषसत्ताक त्रास सहन करावा लागतो आणि ज्याला आपण सवर्ण म्हणतो किंवा उच्चवर्णीय किंवा हाय कॅटेगरी म्हणतो तिथे देखील महिलांवरती अन्याय अत्याचार होतात. ते पाहिजे त्या प्रमाणात बाहेर येत नाही किंवा त्याची तीव्रता खालच्या याच्यापेक्षा ती कमी असते. हा देखील एक संदर्भ त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल. तर या सगळ्या दृष्टीनं पाहू जात असताना एक ह्युमन वेलफेअर सोसायटीचा एक सर्वे आला होता मध्यंतरी, मागच्या वर्षी तो सर्वे झालेला आहे. त्या सर्वेमध्ये असं एक नमूद केलेलं होतं की जी काही अनेक जोडप्यांचे त्यांनी सॅम्पल घेतले होते आणि त्या जोडप्यांमधल्या स्त्रियांचे वेगळे इंटरव्ह्यू घेण्यात आले आणि पुरुषांचे वेगळे इंटरव्ह्यू घेण्यात आले आणि वेगवेगळ्या वयोगटातले घेण्यात आले. त्याच्यामध्ये जवळपास जी काही पुरुष मंडळी होती आणि महिला मंडळी होती ते 80% नाखुश होते. हा जो काही गाडा आहे संसाराचा पुढे रेटण्यासाठी, 80% लोक नाखुश होते. फक्त 20% लोक जे आहेत ज्यांचं संधान, ज्याला म्हणू आपण मिलीजुली सरकार, ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे रथाचे दोनही चाकं त्यांची व्यवस्थित होते आणि 80% लोक अगदी 70 वयापर्यंत हा सगळा इंटरव्ह्यू त्यांनी घेतला आणि त्याचे जे काही रिझल्ट बाहेर आलेले आहेत तर त्याच्यावरून असं सिद्ध झालं की महिलाही नाखुश आहे आणि पुरुषही नाखुश आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये नंतरच्या पिढीमध्ये, पुढच्या पिढीमध्ये म्हणजे जेव्हा मुलं होतात त्यांच्यावरती विपरीत परिणाम झाल्याचं देखील ते दिसून आलेलं आहे. विभक्त कुटुंब पद्धती जेव्हापासून झाल्या, ताईंनी उदाहरण दिलं की आज कुठल्याही मुलीला जवळपास 90% मुलींना सासू सासरे नकोच आहेत. तुम्ही पहा, आपण पाहतोय. आणि जर त्या असतील तर त्याचं जे काही निर्वाह आहे ते करण्याची देखील महिलावरती जबाबदारी आहे. मग असं एकीकडे असताना तिचे जर आईवडील असतील तर तिच्या आईवडिलांची जबाबदारी देखील पुरुषांना घेण्याची गरज आहे. माझ्या शेजारी एक कुटुंब राहते, त्यानं त्याच्या आईवडिलाचंही केलं आणि त्यानं त्याच्या बायकोच्या आईवडिलाचंही केलं, दोघांचंही केलं, समसमान केलं. नाही, ही भूमिका जोपर्यंत पुरुष सत्ता किंवा पुरुष आपल्या डोक्यामध्ये घालणार नाहीत आणि स्त्रिया देखील आपल्या डोक्यामध्ये घालणार नाही की त्याची आई माझी आई आहे आणि तिची आई माझी आई आहे, हे देखील आपण जोपर्यंत त्याचा एक समन्वय साधणार नाही तोपर्यंत हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे वाढत जातील. या सगळ्या दृष्टीनं समन्वयवादी भूमिका घेण्याची देखील गरज आहे. आपल्याला असंही लक्षात येतं की हा पट मोठा आहे. म्हणजे भारतीय स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत आणि आजच्या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये तर त्या प्रश्नांनी मोठं उग्र रूप धारण केलेलं आहे. वेगळ्या स्वरूपात प्रश्न येत आहेत, स्त्रियांचे प्रश्न वेगळ्या स्वरूपात येत आहेत.
सेक्स्युअल प्रश्नांच्या विषयी ताईंनी चर्चा केली, इथे बघा सांगितलं. आणि त्यांच्याकडे येणारे जे काही भाग आहेत, जे काही मुद्दे येतात अलीकडच्या काळामध्ये, ते देखील एक महत्त्वाचं कारण चाललेलं आहे. तर तेव्हा आपण स्त्रियांनी पुरुषांना समजून घेण्याची गरज आहे आणि पुरुषांनी स्त्रियांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज आहे. जर हे दोन्ही गाडे जर व्यवस्थित चालले, दोन्ही चाकं जर व्यवस्थित चालले, तर कुठल्याच प्रकारची अडचण तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये येऊ शकणार नाही. परंतु जेव्हा जेव्हा पुरुषसत्ताक पद्धतीने पुरुषसत्ताक यांनी किंवा पुरुषांनी हुकुमशाही पद्धतीने जेव्हा जेव्हा या समाजामध्ये वावरण्याचं ठरवलं, तेव्हा तेव्हा मात्र अंधकार त्या परिसरामध्ये झालेला आहे, त्या सेक्शनमध्ये झालेला आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या वर्गवारी जर आपण केल्या, वेगवेगळ्या प्रतवारी जर आपण केल्या, तर महिलांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या ऐरणीवर आणण्यासाठी आपल्याकडे माध्यमही नाही आहे. आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आपल्याकडे भरपूर गव्हर्नमेंटच्या मशिनरी आहेत, परंतु स्त्रियांचे प्रश्न अजूनही ऐरणीवर येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे की आपण पुढे जायला तयार नाही आहे. आमच्या गायत्रीताई आळेंनी मी पाहिलं, आता सोशल मीडियावर त्यांचं एक अभियान चाललेलं आहे. तरुणींना ते जाऊन जोडीदाराची निवड कशी करायची असं अभियान ताई मला वाटतं तुमचं चाललेलं आहे. अतिशय चांगलं अभियान आहे ते. आणि त्या अभियानाच्या माध्यमातून त्या तरुणींना सांगतात की आपल्या जोडीदाराची निवड आपण कशी केली पाहिजे. अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज असो, अलीकडच्या काळामध्ये लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढते, चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं तर एक जातीभेदाचं जे वातावरण आहे ते निवडण्याचा देखील एक चांगला भाग त्याच्या माध्यमातून होते आहे. तो त्याच्याबद्दल काही कोणाचं ऑब्जेक्शन असण्याची काही एक गरज नाही आहे कोणाला, समाजाला. तेव्हा अरेंज मॅरेज असो की लव्ह मॅरेज असो किंवा तुमचं बाकी कुठलंही असो, विचार हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि विचार जर आपला जोडीदाराचा आपल्याला पटत असेल आणि तो काही एका पाहणीतून, पहिली पाहणी झाली, दुसरी पाहणी झाली, तिसरी पाहणी झाली, त्याच्यातून तो काही स्पष्ट होत नसतो. परंतु म्हणूनच जुने लोक म्हणत असायचे की त्याचं कुटुंब कसं आहे आणि त्या कुटुंबाची एक संस्कृती पाहून नंतर मग जोडीदाराची निवड केली जायची. मग म्हटलं जायचं की हे आपल्या विचाराला जुळतं किंवा सोयऱ्याला लागतं, असे जुने लोक म्हणायचे. परंतु त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये बरेचसे बदल झालेले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचं बरंच प्रमाण, जे पूर्वी फक्त मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये होतं, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होतं भारतातल्या किंवा पाश्चात्य देशामध्ये होतं, त्याचं लोन आपल्या भारतामध्ये देखील आलं. लोन हा शब्द वापरतो जाणीवपूर्वक, पण तो लोन हा शब्द याच्यासाठी काही चुकीचा शब्द नाही आहे. मला वाटतं की जर तुमचे विचार पटत असतील तर त्या दृष्टीनं तुम्हाला मुक्त राहण्याची, मुक्त म्हणजे काही स्वैराचार नव्हे, जर तुमचं पहिल्यांदा विचाराशी लग्न व्यवस्थित होत नसेल तर पुढच्या लग्नाची चिंता करण्याची याच्यामध्ये गरज नसते. बरोबर ना ताई? तर या सगळ्या दृष्टीनं आपलं जे काही लग्न आहे ते विचाराशी आपण लावलं पाहिजे. आणि त्याचं माध्यम काय, ताईंनी सांगितलं की आपण समाजामध्ये वावरत असताना आपण पुस्तकं वाचली पाहिजे, विचार ऐकले पाहिजेत, सेमिनार्स केले पाहिजेत, वेगवेगळ्या चळवळी आहेत त्याच्यामध्ये थोडासा फुल नाही फुलाची पाकळीसुद्धा आपण भाग घेतला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये महिलांची चळवळ लाटणे मोर्चा घेऊन आमच्या ताई जायच्या त्यावेळेस, म्हणजे जवळपास 50 वर्ष त्या याला झाली. आणि स्त्रीवादी चळवळ त्यावेळेस आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होती आणि आजही आहे. परंतु सीमाताई साखरे असतील आणि मला वाटतं की ताईंनी सोबत काम केलेलं आहे, हा मृणालताई गोरे, लाटणे मोर्चा आणि हजारो लाखो महिला तिथे एकत्र यायच्या, त्या चळवळीचं नष्ट झालेलं आहे. जो तो असेल, पुरुष असेल किंवा महिला असेल, ते आपल्या आत्मकोशात गेलेले आहे, आत्मग्लानी आलेली आहे. माझं कुटुंब, माझा नवरा, माझा मुलगा, माझं घर, याच्या व्यतिरिक्त हे तर पाहायचंच आहे आपल्याला. बरोबर आहे, सगळ्यांनी हे आपल्याला पाहायचंच आहे. माझं घर व्यवस्थित असलं तर मी बाजूच्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं वावरू शकेल, हे निर्विवाद आहे, सत्य आहे बिलकुल. जर माझीच परिस्थिती व्यवस्थित नसेल, माझंच कुटुंब व्यवस्थित नसेल, तर मी तिकडे कसं काय जाऊ शकेल, वेळ कसा देऊ शकेल. आणि अशा विमनस्क अवस्थेमध्ये आपण दुसऱ्या ठिकाणी वेळही देऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला आपलं कुटुंब सांभाळून या चळवळीमध्ये आपल्याला योगदानसुद्धा देता आलं पाहिजे. या रजियाताई तुमच्याच पैकी आहे, त्या वेळ काढला, त्यांनी पूर्ण आयुष्य दिलं आणि तुमचं मार्गदर्शन करायला त्या उभ्या झाल्या, गरीब परिस्थितीतून त्या पुढे आल्या. मग आपण आपल्याला पाहिलं पाहिजे की माझ्यामध्ये मी रजिया सुलताना आहे का, हे देखील आत्मचिंतन महिलांनी करण्याची गरज आहे. आणि पुरुषांनी देखील आत्मचिंतन करण्याची गरज आहे की माझ्या घरामध्ये रजिया सुलताना तयार होत असेल तर आपण त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हे दोतर्फी चालणारी प्रक्रिया आहे.
आता प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगवेगळी असते. शिक्षित अशिक्षित हा एक भाग आहे, पण शिक्षणानं माणसाच्या विचाराची दारे खुलतात. हे जेवढं खरं आहे तेवढंच अतिउच्च शिक्षणानं विचाराची दारे भरकटली जातात असं देखील पुढं आलेलं आहे. शुक्ला सर, जास्त उच्च शिक्षित जरी असले तर ती सुद्धा मंडळी आजकाल विकल्या जातात असं देखील आपल्या लक्षात येतं. खरा विचार तो आहे की जो विचार असा आहे की पक्का विचार आहे, म्हणजे आपली जी काही भूमिका आहे ती ठाम असणार आहे आणि जिथं जिथं आवश्यक वाटते तिथं ती लवचिकी असणार आहे. म्हणजे मोडेन पण वाकणार नाही हे तत्व आजच्या जगात चालत नाही मंडळी. तुम्हाला आवश्यक तिथं वाकावं लागतं, पण कुठल्या अनुषंगानं वाकायचं याचं धोरण आपण आखलं पाहिजे. कुठल्या कारणासाठी वाकायचं, त्याचे संदर्भ काय, तपशील काय हे आपण शोधले पाहिजे. जर आपण हे संदर्भ तपशील शोधले नाहीत तर पुरुष सत्ताक व्यवस्थेनं तुमच्यासाठी जी काही काटेरी कुंपणं आहेत, जी काही फासे आहेत ते लावून ठेवलेले आहेत हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्या अनुषंगानं विचार करण्याची गरज आहे. खरं तर मी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आलो होतो आणि कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. पुरुष सत्ताक आणि स्त्री सत्ताक हा जो विषय आहे, ज्याच्या घरी स्त्रियांचं राज्य चालतं तिथं असं म्हटलं जातं की इथे इंदिरा गांधी राज आहे. अरे भाई, होणे दो ना, इंदिरा गांधी राज आहे तर तिलाही काही अधिकार आहे, असले पाहिजेत. म्हणजे असं आहे की दोन्हीकडे दोन्ही सत्ता असल्या पाहिजे, समसमान आपण ठेवलं पाहिजे. आपल्या घरच्या पुरुषांचं मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणाले त्या सूत्रामध्ये आहे. पुरुषा होऊनही असावे. समन्वयवादी भूमिका आहे या सूत्रामध्ये की बाई तुला पुरुषाप्रमाणेच अधिकार आहे, तू कुठेही मागे राहू नको, तू त्याला देखील पुढे घेऊन चा. अशा प्रकारचा हा सूत्र सध्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेला आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की महिलांमध्ये जो काही एक भाग आहे, यादवांच्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी हेमाद्री पंडितांनी जो काही एक ग्रंथ लिहिला होता त्याच्यामध्ये रथवैकल्य करून पूर्णचा पूर्ण समाज आणि विशेषतः महिलांवरती अतिशय अन्याय आणि अत्याचार होतील अशा प्रकारचे सूत्र त्याच्यामध्ये घातले होते. ते सूत्र आजही कायम आहे. आपल्या याच्यामध्ये पाहतोय आपल्या अमरावतीमध्ये एक मोठा धार्मिक मेळावा मध्यंतरीच्या काळामध्ये झाला आणि काय अंधश्रद्धा काही पसरवल्या हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. तेव्हा या अंधश्रद्धेच्या बाजारातून आपल्याला मोकळं व्हायचं आहे आणि खऱ्या अर्थानं स्त्रीमुक्ती, माझ्या विचाराची मुक्ती म्हणजे स्त्रीमुक्ती आहे हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. या ठिकाणी प्रफुल्लदादांनी मला बोलण्याची संधी क्रांती नवनिर्मिती संघटनेच्या माध्यमातून दिली. मी आपला अधिक वेळ न घेता आपली रजा घेतो आणि माझे विचार इथं थांबवतो. धन्यवाद.